नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी फायनलच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आपण कालच्या पहिल्या तासात आपण राज्यशास्त्रात मागे शिकलो त्याच्या पार्श्वभूमीची एक उजळणी घेतली। याशिवाय बी ए फायनलच्या 5व्या सेमिस्टरमध्ये आपण 5 मिनिटमध्ये नेमकं काय शिकणार आहे याचा आढावा घेतला। अर्थात आपण 5 युनिटचा सिलेबस समजून घेतला, ज्यामध्ये आपण बघितलं की विविध 5 संकल्पनांचं अध्ययन, त्यांचा अभ्यास आपल्याला 5व्या सेमिस्टरमध्ये करायचा आहे। आणि म्हणून काल सांगितल्याप्रमाणे आज आपण पहिल्या युनिटला प्रारंभ करणार आहोत। ज्या पहिल्या युनिटचं नाव आहे, त्याचं टायटल आहे, अर्थात पहिल्या युनिटमधली जी पहिली कन्सेप्ट आपल्याला पॉलिटिकल कन्सेप्ट, राजकीय संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे ती आहे नेतृत्व, अर्थात लिडरशिप। जसं मी तुम्हाला काल सांगितलं की नेतृत्व हा शब्द ऐकून आणि बोलून इतका गुळगुळीत झालेला आहे की तो आपल्याला सहज सोपा वाटतो, परिचित वाटतो। पण त्याच्या डिटेलमध्ये आपण जायचं ठरवलं तर नेतृत्वाचं आपल्या सामाजिक जीवनात, आर्थिक जीवनात, राजकीय जीवनात नेमकं काय महत्त्व आहे ते आपल्याला इतक्या सहज नाही सांगता येणार। नेतृत्वाचा नेमका अर्थ काय होतो, मानवजातीच्या इतिहासात नेतृत्वाचा नेमका कसा विकास झाला हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण सामाजिक जीवन जगत असताना, राजकीय जीवन जगत असताना नेतृत्वाचा विकास, त्याचं महत्त्व, त्याचे उद्देश, त्याचे विविध फॅक्टर्स आणि भारतीय राजकीय व्यवस्थेतील विद्यमान राजकीय नेतृत्वाची स्थिती काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि म्हणून नेतृत्व या संकल्पनेच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करणार। मित्रांनो, या भूसृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीव प्राण्याला, मी प्राण्याला म्हणतोय, वनस्पतीला नाही, की जे प्राणी हालचाल करतात, स्थलांतर करू शकतात, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात, अशा सर्व सजीव प्राण्यांना त्या जातीच्या, त्या वर्गाच्या कोणताही सजीव प्राणी असेल तो आपल्या सुरक्षिततेसाठी एकमेकाला धरून राहतो। दुसऱ्या शब्दात तो कळपाने राहतो, समूहाने राहतो, थव्याने करून राहतो, थवा करून राहतो, गटाने राहतो। याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? त्या प्रत्येक सजीवाला स्वतःची सुरक्षितता, स्वतःचं स्थायित्व, स्वतःचं अस्तित्व आणि आपला विकास महत्त्वाचा वाटतो। आणि जसं मनुष्य हा एकट्याने स्वतःचा विकास करू शकत नाही, इतरांची मदत त्याला गरजेची असते, इतरांचं सहकार्य त्याला गरजेचं असतं, तसा या सृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक प्राण्याला एकमेकाच्या सहकार्याने, एकमेकाच्या मदतीने जगणं, टिकणं आणि सुरक्षितता प्राप्त करणं आणि आपला विकास करणं आवश्यक असतं। म्हणून आपण पाहाल की पक्ष्यांचा थवा असतो, प्राण्यांचा कळप असतो, किमान एकापेक्षा अधिक प्राणी मॅक्झिमम टाइम, जास्तीत जास्त वेळा
एकत्र वावरताना, एकत्र जगताना, एकत्रित राहताना आपण सतत पाहतो. आपण सृष्टीवर एक नजर टाका. तुम्हाला पक्ष्यांचाच हवा दिसेल. नाहीच हवा दिसला तर किमान समान कॅटेगरीचे, समान जातीचे, समान प्रकाराचे पक्षी एकमेकांच्या आजूबाजूला असतात आणि ते सतत एकमेकाला काही धोका असेल तर सावध करत असतात, इशारा देत असतात. आपण ऑब्झर्व करा. आणि जेव्हा ते कळपाच्या रूपात एकत्र येतात त्यावेळी त्या अनेक पक्ष्यांच्या छायामध्ये कोणता तरी एखादा पक्षी किंवा काही पक्षी त्या कळपाचं नेतृत्व करत असतात आणि इतर त्यांना फॉलो करत असतात. म्हणजे एखादा लीड करतो आणि बाकी त्यांना फॉलो करतात. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये त्यांचं नेतृत्व मान्य करतात आणि त्यांच्या आदेशानुसार, इशाऱ्यानुसार जरी त्यांची भाषा आपल्याला कळत नसली तरी ते जगत असतात, वावरत असतात. पक्ष्यांच्या बाबतीत आपण हे पाहतो. प्राण्यांच्याही बाबतीत आपण पहा. डिस्कव्हरी चॅनल आपण पाहत असतात. जंगलात असणाऱ्या म्हशींचा कळप असतो. जेव्हा तो कळप चालतो त्यावेळेस त्याची ती ठराविक एक बॉस असलेली, प्रमुख असलेली जी म्हैस आहे ते कळपाचं नेतृत्व करते. आपल्या कळपातील एखाद्या म्हशीवर जर किंवा एखाद्या प्राण्यावर जर सिंहाने, वाघाने हल्ला केला, इस्रापशीने हल्ला केला तर ते त्याला सगळे एकत्र येऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात. गायींचा कळप असेल ती स्थिती आहे. वाघांचा कळप असतो, हरणांचा कळप असतो, रानकुत्र्यांचा कळप असतो आणि शिकारीसाठी एखाद्या ठराविक आपल्या गटातील प्राण्याच्या नेतृत्वात ते काम करत असतात. मग जर प्राण्यांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी सामूहिक जीवनाची आणि या नेतृत्वाची गरज असेल तर पर्यायाने मानव जात सुद्धा, मनुष्य सुद्धा, व्यक्ती सुद्धा या सृष्टीवर जगत असलेल्या अनेक जीवांपैकी एक जीव आहे. उलट आपण असं म्हणतो की इतर जीवांपेक्षा, सृष्टीवर इतर प्राण्यांपेक्षा मानव हा अधिक बुद्धिमान आहे. इतर प्राण्यांपेक्षा त्यांच्यात ज्या क्षमता आहेत शारीरिक, तेवढ्या शारीरिक क्षमता माणसात नाही. म्हणजे प्राण्या इतकी ताकद नाही एका माणसामध्ये, एका प्राण्या इतकी एका माणसात ताकद नसते. एखाद्या प्राण्या इतका माणसाचा वेग नसतो, त्याच्या वजना एवढं वजन आपलं नसतं. अनेक बाबतीत ते आपल्यापेक्षा सरस आहेत. शारीरिक क्षमता असेल, त्यांचं वजन असेल, त्यांची आक्रमकता असेल, त्यांची ती ताकद असेल, पण तरी सुद्धा मानवाने त्यांच्यावर एका अर्थाने विजय प्राप्त केला. कारण माणसाजवळ बुद्धी अधिक आहे. त्या बुद्धीचा वापर करून मानवजातीची सुरक्षितता निर्माण करते. परंतु आपली सुरक्षितता निर्माण करत असताना आपण सृष्टीवरील इतर प्राण्यांच्या, इतर सजीवांच्या अस्तित्वाला दुर्दैवाने धोका निर्माण करतो. पण आपला मुद्दा हा आहे की प्राण्यांना तर सामूहिक जगण्याची, परस्पर सहकार्याची आणि नेतृत्वाची आवश्यकता असते, तर अर्थात ती मानवजातीला सुद्धा आहे. आणि मग मानवजातीमध्ये अशा नेतृत्वाचा प्रारंभ कधी झाला याच्यावर जर आपण इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकण्याचा विचार केला तर आपल्याला निसर्गावस्थेतील मानवजातीचा, रानटी अवस्थेचा विचार करावा. आणि त्या रानटी अवस्थेचा विचार करत असताना नेतृत्व ही संकल्पना, नेतृत्वाचं महत्व, की याला आपण नेता म्हणतो, हा आमचा नेता आहे, असं कदाचित रानटी अवस्थेतील माणसाला सांगता येत नसेल. आमचा हा नेता असल्याकारणाने आम्हाला याचं ऐकायचं आहे, त्याचं महत्व असं आहे, हे पण तो सांगू शकत नसेल. कारण आज सुशिक्षित बुद्धिमान समाजाने नेतृत्वाच्या महत्वाचा जो अभ्यास केला तो त्या काळात नव्हता. माणूस अडाणी होता, तेवढी बुद्धी विकसित झालेली नव्हती. पण तरी सुद्धा नॅचरली, नैसर्गिक स्वरूपामध्ये मी जसं सांगितलं की सृष्टीवरील प्रत्येक जीवाला त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी समूहाने जगणं आणि समूहाने राहणं अगत्याचं होतं.
आणि ते अगत्याचा असल्या कारणाने माणूस समूह करून राहिला रानटी अवस्थेत. हॉब्स, लॉक, रुसो अनेक मानववंशशास्त्रज्ञ यांनी मानवजातीच्या विकासाचा अभ्यास केला आणि त्या विकासाच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले की मनुष्य हा समूह करून राहत होता. समूह करून राहिल्याशिवाय तो जीवन जगू शकला नसता, त्याचं अस्तित्व टिकू शकलं नसतं, तो सुरक्षित राहू शकला नसता. मग भटकर आणि जीवन जगत असताना सुद्धा एकापेक्षा अधिक व्यक्ती ह्या एकत्रित सामूहिक अशा प्रकारचं जीवन जगत होत्या. जरी त्या भटकत होत्या तर ते एकमेकाला सोडून राहत नव्हत्या. आणि ज्यावेळेस ते एकत्रित राहत होते, एकत्रित स्थलांतर करीत होते, त्या रानटी अवस्थेत सुद्धा त्या आदिम रानटी मानवी टोळीचा कुणीतरी एक प्रमुख राहत होता की ज्याच्यामध्ये त्या रानटी मानवी टोळीतील इतर सदस्यांपेक्षा अधिक साहस असेल, प्रसंगावधान असेल, शौर्य असेल, इतरांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल, त्या सर्वांना तो प्रेम देऊ शकत असेल आणि वेळ पडली तर शिक्षाही करू शकत असेल. अर्थात आपल्या टोळीतील सदस्यांनी शिस्तीत जीवन जगावं यासाठी दंड करण्याचा त्याला अधिकार होता आणि पर्यायाने त्या टोळीतील इतर सर्व सदस्य हे त्या आदिम अवस्थेतील रानटी मानवी टोळीतील एखाद्या शक्तिशाली व्यक्तीचं, माणसाचं नेतृत्व स्वीकारत होते. आणि म्हणून पर्यायाने निसर्ग अवस्थेत अत्यंत प्राचीन काळात आदिम अवस्थेमध्ये, रानटी अवस्थेमध्ये इतर प्राण्यांसारख्याच माणसाच्या विविध टोळ्या ह्या अस्तित्वात होत्या. आणि कधी कधी ह्या टोळ्या ज्यावेळेस, म्हणजे या टोळ्यांचा उद्देश केवळ इतर हिंस्र पशूंपासून, हिंसक प्राण्यांपासून आपल्या टोळीचं संरक्षण करणे एवढंच नव्हतं, तर नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा आपल्या टोळीचं संरक्षण करणं हा सुद्धा उद्देश त्या टोळीचा आणि टोळीच्या प्रमुखाचा म्हणजे नेतृत्वाचा होता. आणि केवळ इतर प्राणीच नाही तर दोन टोळ्या किंवा दोनपेक्षा अधिक टोळ्या ज्यावेळेस समोरासमोर यायच्या तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा घमासान संघर्ष व्हायचा. त्यामुळे एक टोळी दुसऱ्या टोळीच्या अधिकार क्षेत्रात, प्रदेशामध्ये शक्यतोवर जात नव्हती. अशा अनामिक अशा प्रकारचे प्रदेश त्या टोळ्यांचे निश्चित झालेले होते. कालांतराने मानवजात ही स्थायी जीवन जगायला लागली. एका ठराविक भूप्रदेशावर ती कायम स्वरूपाचं वास्तव्य करायला लागली. आपल्या उपजीविकेसाठी शेती करायला लागली. आणि ठराविक प्रदेश हा आमचा म्हणून त्याच्यावर हक्क सांगू लागला. आणि तो हक्क सांगितल्यानंतर एका टोळीचा हक्क सांगितल्यानंतर दुसऱ्या टोळीने दुसरीकडे हक्क सांगितला, तिसऱ्या टोळीने तिसरीकडे हक्क सांगितला, असं जवळपास संपूर्ण जगात झालं. आणि त्यामुळे विविध मानवी टोळ्यांचे स्थायी प्रदेश तयार झाले. आणि या स्थायी प्रदेशात आपण पुढे राज्य असं संबोधतो. मित्रांनो, हे सगळं सामूहिक तर घडत होतं, म्हणजे मानवजातीचा विकास होत असताना सामूहिक घडत होतं. पण त्यांच्यापैकी कोणीतरी एका व्यक्तीच्या नेतृत्वात हे सगळं घडत होतं, तिच्या मार्गदर्शनात ते घडत होतं. आणि त्यामुळे रानटी अवस्थेपासून तर राज्य व्यवस्थेपर्यंत असा प्रवास त्या मानवी समूहातील नेतृत्वाच्या मार्गदर्शनात झाल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मानवजातीच्या विकासासाठी नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता आहे. केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर विविध क्षेत्रातील मानवजातीला मानवाचा विकास करून घेण्यासाठी अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे. राजकारणातलं नेतृत्व इतर क्षेत्रात नेतृत्व करू शकेलच किंवा त्याला न्याय देऊ शकेलच असं नाही. कारण कोणत्याही क्षेत्राचं नेतृत्व करण्यासाठी त्या क्षेत्रातलं ज्ञान, त्या क्षेत्रातील स्किल, कौशल्य, त्यातील धोके, त्यातील जमेच्या बाजू हे त्या नेतृत्वाला अवगत असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून मानवी जीवनाच्या विविध भाग आहेत
उदाहरणार्थ सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र असे वेगवेगळे क्षेत्र आहेत. या सर्व क्षेत्रातील जो विकास मानवजातीचा होतो त्यातून मानवजातीचा सर्वांगीण विकास होत असतो. परंतु प्रत्येक क्षेत्राचं नेतृत्व मात्र वेगळं असतं. सामाजिक विकासासाठी नेतृत्व वेगळं असतं, राजकारणातलं नेतृत्व वेगळं असतं, आर्थिक क्षेत्रात आर्थिक बाबतीत तज्ज्ञ असलेली व्यक्ती आर्थिक क्षेत्राचं नेतृत्व करत असते, क्रीडा क्षेत्रात निपुण असलेली व्यक्ती क्रीडा क्षेत्राचं नेतृत्व करत असते, कारण ते स्किल्स तिच्याकडे, ते कौशल्य त्या व्यक्तीकडे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं नेतृत्व वेगळं असतं, कारण विज्ञानाच्या संशोधनातील जे बारकावे आहेत ते त्या क्षेत्रातील व्यक्तीला अवगत असतात. युद्ध क्षेत्रातलं, लष्करी क्षेत्रातलं, मिलिटरी क्षेत्रातलं नेतृत्व वेगळं असतं. राजकारणातल्या एखाद्या नेत्याला जर आपण लष्कराचं नेतृत्व दिलं तर आपण युद्ध हरवून देऊ, आपला पराभव होईल. म्हणून त्या क्षेत्रात निपुण असलेल्या, त्या क्षेत्राचा स्किल जाणून असलेल्या, त्या क्षेत्रातील धोके अवगत असलेल्या व्यक्तीला त्या क्षेत्राचं नेतृत्व द्यावं लागत असतं. पण या सर्व क्षेत्राचं सामूहिक नेतृत्व मात्र राजकीय नेतृत्वाकडे असतं. म्हणजे राजकीय नेतृत्व हे शिरोभागी असतं आणि मग त्या राज्यांतर्गत हे जे विविध क्षेत्र आहेत, सामाजिक, आर्थिक, क्रीडाविषयक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, या सर्व क्षेत्रातलं जे नेतृत्व आहे त्या त्या क्षेत्रातलं हे राजकीय नेतृत्वाच्या अधीनस्थ असतं, त्याच्या मार्गदर्शनात काम करत असतं. दुसऱ्या शब्दात इतर क्षेत्रातील नेतृत्वाचा विकास हा राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाच्या अधीन असतो, त्याच्या मार्गदर्शनातच होतो. जरी राजकीय क्षेत्रातील नेतृत्व त्या विविध क्षेत्रात निपुण नसेल, असेल तसं नाही, असूही शकतं, पण नसेल तर ते राजकीय नेतृत्व सामाजिक क्षेत्र किंवा आर्थिक क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र किंवा व्यवस्थापनाचं क्षेत्र किंवा प्रशासनाचं क्षेत्र त्या त्या क्षेत्रातील सब लिडरशिप तयार करून त्यांच्याकडून त्या क्षेत्राचं काम करून घ्यायचं स्किल, एक कसब हे राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाकडे असते. म्हणून या संपूर्ण विविध क्षेत्रातील विविध विभागातील नेतृत्वाच्या शिरोभागी राजकीय नेतृत्व असतं. मित्रांनो, जो मानवजातीचा विकास झाला त्या विकासामध्ये राजकीय नेतृत्वाची जी भूमिका आहे ती खूप महत्वाची आहे. आपण आदिम अवस्थेपासून रानटी अवस्थेपासून रानटी टोळ्यामध्ये सुद्धा त्या त्या टोळीचं नेतृत्व त्या त्या टोळीतील व्यक्तीने कशा पद्धतीने केलं असेल याची कल्पना आहे. पण जिथे राज्य, शासन आणि समाज यांच्या विकासाचा इतिहास आपल्याला दिसतो, तिथून जरी आपण समजून घेतलं तरी राजकीय नेतृत्वाचा विकास का झाला आपल्या लक्षात येईल. इसवी सन पूर्व काळामध्ये जर आपण बघितलं तर ग्रीक नगर राज्यामध्ये अशा नेतृत्वाच्या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं आपल्याला दिसतं. याचा अर्थ जगातील इतर प्रदेशांमध्ये नेतृत्व अस्तित्वात नव्हतं असं नाही, ते होतं. प्रत्येक प्रदेशात, जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक भागात त्या त्या प्रदेशातील लोकांचं नेतृत्व त्या त्या प्रदेशातील व्यक्तींनी केलेलं आहे. जसं आपल्याकडे शिवाजी महाराजांनी आपलं नेतृत्व केलं होतं, संभाजी महाराजांनी आपलं नेतृत्व केलं होतं, पंजाबात शिखांच्या राजांनी त्यांचं नेतृत्व केलं होतं, तसं नेतृत्व होतं. पण पॉलिटिकली नेतृत्व संकल्पनेचा विचार जर आपण काय झालं तर त्याची पाळंमुळं आपल्याला ग्रीक नगरच्या सापडतात. इसवी सन पूर्व काळामध्ये आपण सॉक्रेटिसचं नाव ऐकलं, जो प्लेटोचा गुरु होता. आपण प्लेटोचं नाव ऐकलं, जो ॲरिस्टॉटलचा गुरु होता. आणि आपण ॲरिस्टॉटलचं नाव ऐकलं, ज्याला राज्यशास्त्राचा जनक, फादर ऑफ द पॉलिटिकल सायन्स असं म्हणून ओळखलं जातं. या ग्रीक नगरराज्यांची विशेषता अशी होती की या ग्रीक नगरराज्यांमध्ये सोफिस्ट जमातीच्या गटाच्या व्यक्ती होत्या आणि त्यांचा प्रोफेशन होता, त्यांचा व्यवसाय होता की श्रीमंतांच्या मुलांना
राजकारणाचे धडे द्यायचे, नेतृत्वाचे धडे द्यायचे आणि श्रीमंत लोक त्यांच्याकडे आपली मुलं शिकण्यासाठी घेऊन घालायची. आपल्याकडे नाही का? आपण रामायण बघितलं, आपण महाभारत बघितलं, तर राम आणि त्याच्या भावंडांना गुरुकुलात शिकण्यासाठी पाठवलं. कौरव आणि पांडवांना सुद्धा द्रोणाचार्याकडे शिकण्यासाठी पाठवलं. म्हणजे त्यांच्यात लिडरशिपचे स्किल निर्माण करण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं. ते प्रशिक्षण घेऊन वापस आले, ते सिद्ध केलं, नंतर त्यांच्याकडे नेतृत्व. पण याहीपेक्षा अधिक सरस अशा प्रकारचे नेतृत्वाचे धडे इसवी पूर्व काळात ग्रीक नगराज्यामध्ये दिल्या जायचे आणि सोफिस्ट लोक ते काम करायचे. सॉक्रेटिस हा अशापैकी एक गुरु होता. प्लेटो त्याचा विद्यार्थी होता, त्याला राजकारणात जायचं होतं. एरिस्टॉटल प्लेटोचा विद्यार्थी होता, त्याला पण राजकारणात जायचं होतं. पण राजकारणात जाता जाता ते विचारवंत बनले. आणि विचारवंत, राजकीय विचारवंत बनण्याचं कारण की राजकीय व्यवस्था कशी असावी, राजकीय समाज कसा असावा या संबंधित त्यांचं विवेचन हे अधिक महत्त्वाचं होतं. एरिस्टॉटल ज्याला राज्यशास्त्राचा जनक समजले जाते, तो राज्यशास्त्राचा जनक असलेल्या एरिस्टॉटलने एक विधान केलं आहे की मॅन इज अ सोशल ॲनिमल जस्ट ॲज ही इज ए पॉलिटिकल ॲनिमल. अर्थात मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, त्याचप्रमाणे तो राजकीय प्राणी सुद्धा आहे. किंबहुना तो सामाजिक प्राणी आहे म्हणूनच तो राजकीय प्राणी आहे. एरिस्टॉटल मानवाला सामाजिक प्राणी यासाठी म्हणतो की मनुष्य समाजशील आहे, म्हणजे समाजाशिवाय जगू शकत नाही. समाजात तो राहू शकतो, समाजात त्याचा विकास होऊ शकतो, समाजात तो सुरक्षित असतो, म्हणून तो समाजाला धरून राहतो. एकटा मनुष्य आपला विकास करू शकत नाही, एकटा जगू शकत नाही. आणि म्हणून एरिस्टॉटल असं म्हणतो की समाजाशिवाय राहणारा मनुष्य एकतर ईश्वर तरी असेल किंवा मग पशु तरी असेल. जर तो माणूस असेल तर समाजाशिवाय राहू शकत नाही, कारण मनुष्याचं जीवन हे परस्परावलंबी आहे. पण तो सामाजिक प्राणी असल्याकारणे समाजात जेव्हा तो एकत्र राहतो, तेव्हा तो एकत्र राहत असताना समाजातील सर्वच व्यक्ती सारख्या प्रवृत्तीच्या नसतात, सारख्या स्वभावाच्या नसतात. काही दुसऱ्यांच्या हक्काचं हिसकावणारे असतात, दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे असतात. काही शक्तिशाली व्यक्ती इतरांना जगणं नकोसं करतात, दुर्बलांवर अन्याय करतात. जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याच्या हाती काठी त्याचं नेतृत्व, त्याची दादागिरी, अशी अवस्था निर्माण होते. आणि अशी अवस्था जर समाजात निर्माण झाली तर त्या समाजामध्ये स्वैराचार निर्माण होतो, अराजकता निर्माण होते, मनुष्य स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही, असुरक्षितता निर्माण होते. आणि अशी असुरक्षितता जर निर्माण झाली तर मानवी जीवन मानवाला जगणं अशक्य होऊन जातं. आणि म्हणून मानव जातीतील प्रत्येक व्यक्तीला, ती शक्तिशाली असो की दुर्बल असो, प्रत्येकीला एका शिस्तबद्ध अशा प्रकारच्या नियमात जगायला भाग पाडण्यासाठी त्या समाजाचं नेतृत्व एखाद्या व्यक्तीने केलं की जिला ते पावले गेले नाही. आणि त्या व्यक्तीने त्या समाजातील बंडखोर व्यक्तींना, दादागिरी करणाऱ्या व्यक्तींना नियंत्रणात आणण्याचं काम केलं, नियमानुसार जगण्याला भाग पडलं आणि जगण्याचे नियम बनवले. पर्यायाने त्या समाजाची सत्ता ही त्या ठराविक व्यक्तीकडे आली आणि परिणामी ती व्यक्ती, त्या समाजाचा नेता, दुसऱ्या शब्दात त्या समाजाचं नेतृत्व तिच्याकडे होतं, दुसऱ्या शब्दात त्या समाजावरती राज्य करू लागली. त्यातूनच राजकारण सुरू झालं. राजकारण म्हणजे काय? एरिस्टॉटल म्हणतो मनुष्य समाजशील प्राणी असतो, राजकीय प्राणी सुद्धा आहे. म्हणजे समाजात राजकारण सुरू झालं म्हणजे सत्तेसाठीचा संघर्ष सुरू झाला. राजकारण सुरू झालं म्हणजे सत्तेसाठीचा संघर्ष सुरू झाला. की जी व्यक्ती त्या समाजाचं नेतृत्व करते त्या व्यक्तीला त्या समाजामध्ये आदर असतो, मान असतो, सन्मान असतो. परिणामी तशा प्रकारचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला भेटली पाहिजे, तसा मान सन्मान, तसा आदर आपल्याला भेटला पाहिजे. ही एक महत्वाकांक्षा व्यक्तीच्या मनात निर्माण व्हायला लागली आणि पर्यायाने समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आपला संघर्ष व्हायला लागला. की सत्ता संघर्ष सुरू झाला. राजकारणातील हा सत्ता संघर्ष नैतिकतेच्या आधारावर असला पाहिजे, पण तो असतोच असं नाही, किंबहुना तो नसतोच. आणि म्हणून असं म्हटलं जातं
की राजकारण्यांचा शेवटचा अड्डा बंडखोर व्यक्तींचा, भ्रष्ट व्यक्तींचा शेवटचा अड्डा म्हणजे राजकारण असतं. म्हणजे राजकारणात सर्व गुंड प्रवृत्तीच्या भ्रष्ट व्यक्ती, अनितिमान व्यक्ती, दादागिरी करणारे व्यक्ती एकत्रित झालेले असतात असं काही विचार होतं. ते सर्व खरं नाही. पण मग त्या सत्ता संघर्षाच्या भावनेतून राजकारण सुरू झालं म्हणून पर्यायाने अरिस्टॉटलने जे म्हटलं की मनुष्य हा राजकीय प्राणी सुद्धा आहे, तर ते त्या अर्थाने आपण लक्षात घ्यायचं. आणि मग अशा प्रकारचं नेतृत्व व्यक्ती आपल्या समाजाला द्यायला लागली, आपल्या राजकीय समूहाला द्यायला लागली आणि त्यातून ती व्यक्ती आपल्या राज्याचा, आपल्या शासनाचा, आपल्या समाजाचा विकास करू लागली, समाजाला सुरक्षितता देऊ लागली, शत्रूपासून संरक्षण करू लागली. त्याचबरोबर अंतर्गत दृष्टिकोनातून समाजातील लोकांच्या गरजा भागवायला लागली. नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करण्याची जबाबदारी त्या संबंधित नेतृत्वाची, आता शासन सत्तेच्या प्रमुखाची, सरकारची झाली. आणि म्हणून या दृष्टिकोनात अशा पद्धतीने राजकीय नेतृत्व तयार झालं. आता इसवी सन पूर्व काळातील राजकीय नेतृत्व मध्ययुगीन काळामध्ये पुन्हा राजेशाही आली, पुन्हा वंश परंपरा आली, राजांचं नेतृत्व आलं. पण साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर जर आपण बघितलं तर जगात लोकशाही शासन पद्धतीचा विकास जवळपास अनेक राष्ट्रांमध्ये झाला. तो 19व्या शतकात म्हणजेच पहिल्या महायुद्धानंतरच मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जगात लोकशाहीचा प्रमाण आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात झाला. आणि लोकशाही शासन पद्धतीत तर नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता असते. लोकशाही शासन पद्धती आहे आणि नेतृत्व नाही, एकापेक्षा अनेक नेते नाहीत असं होऊ शकत नाही. लोकशाही शासन पद्धती नसेल तर नेतृत्व एकच असू शकतं. पण लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपल्या स्थानिक पातळीपासून जिल्हा पातळी, राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी, जागतिक पातळीपर्यंत नेतृत्वाची आपल्याला रांग लागलेली असते. मग हे नेतृत्व काय करतं की आपल्या समाजाचं नेतृत्व करून त्या समाजाचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न करतं. त्यासाठी शासनाची ध्येय धोरणं ठरवतं आणि त्यांची अंमलबजावणी करतं. जो नेता अधिक चांगल्या पद्धतीने समाजाचा विकास करू शकतो, समाजाचं रक्षण करू शकतो, विपरीत परिस्थितीत समाजाला योग्य दिशा देऊ शकतो, ते नेतृत्व अधिक चांगलं असं आपण म्हणतो. मग राजकारणातील हे जे नेतृत्व आहे तर नेमका नेतृत्वाचा अर्थ काय होतो ते आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नेतृत्वाचा अर्थ किंवा व्याख्या ते आपल्याला समजून घ्यायची. मित्रांनो, बेसिकली जर नेतृत्वाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर नेता हा जो शब्द आहे हा शब्द संस्कृत मधून तयार झालेला आहे. नी या धातूपासून नेता हा शब्द तयार झालेला आहे. लक्षात घ्या, नी या संस्कृत मधील धातूपासून नेता हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ पुढे नेणारा, पुढे घेऊन जाणारा असा होतो. म्हणजे नेता म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या समूहाला, आपल्या गटातील लोकांना, आपल्या अनुयायांना, आपल्या फॉलोअर्सला पुढे घेऊन जाते, त्यांना मार्गदर्शन करते. एक विचारवंत असं म्हणतो की मराठीत ज्याला आपण नेतृत्व म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये लिडरशिप असं म्हणतात. आणि लिडरशिप हा जो शब्द आहे हा 3L पासून बनलेला आहे. 3L पासून तो बनलेला आहे. त्यापैकी पहिला L आहे लीड, टू लीड. या लीडचा अर्थ होतो शिसं, आणि शिसं वापरलं जातं पेन्सिल मध्ये. लक्षात घ्या, लीडचा अर्थ काय होतो शिसं, आणि शिसं वापरलं जातं पेन्सिल मध्ये. आपल्या जर पेन्सिलने लिहायचं झालं तर आपण काय करतो, त्याला धार बनवतो, नोक करतो. मागची पेन्सिल मोठी असते आणि पेन्सिलचं पुढचं टोक बारीक असतं. आणि जेव्हा आपण लिहितो त्या पेन्सिलने, त्या पेन्सिलच्या संपूर्ण पेन्सिलचं नेतृत्व कोण करते, ती लीड करत असते. ते छोटंसं टोक करतं, त्याचे अंकुचीदार असतं. खूप छान लीड आपल्याला त्यामुळे शक्य होतं. तसं टू लीड म्हणजे त्या शिशापासून लीड हा शब्द तयार झाला. लीडचा अर्थ होतो अंकुचिदार टोक, समोरील भाग कोणत्याही वस्तूचा. आणि त्या लीड पासून मग मानवी समूहात राजकारणामध्ये लीडर हा शब्द तयार झाला. मग लीडर म्हणजे काय तर समाजाला मार्गदर्शन करणारा, त्याला नेतृत्व देणारा, त्या समाजाला पुढे नेणारा, दिशा दाखवणारा. आणि लीडचं झालं लीडर
आणि लीडर्स झालं लीडरशिप. लीडरशिप म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ती, नेता असलेली व्यक्ती. आणि या लीडरशिपचा अर्थही तसाच होतो की मार्गदर्शन करणारा, पुढाकार घेणारा, दिशा दाखवणारा, दिग्दर्शन करणारा. चित्रपटात नाही का आपण म्हणतो तो सिनेमाचा डायरेक्टर आहे. मग तो डायरेक्टर आहे म्हणजे काय? कोणते हिरोनी कोणते डायलॉग बोलावे, कोणत्या ठिकाणी शूटिंग व्हावी, कोणतं गाणं केव्हा टाकावं, या संबंधीची पूर्ण कल्पना त्या डायरेक्टरच्या मनात असते. आणि मग तो पिक्चर त्याच्या नेतृत्वात तयार करतो आणि तो पिक्चर हिट होतो. म्हणून त्या पूर्ण पिक्चरचा नेतृत्व कोण करतो? तो डायरेक्टर करत असतो. तसंच मानवी समूह, मानवता यांचा मानवी समूह सुद्धा असाच राजकारणात एक नेता असतो. त्याच्या डोक्यामध्ये त्या मानवी समूहाच्या विकासाची एक कल्पना, एक आराखडा, एक प्लॅनिंग हे ऑलरेडी त्यांनी तयार केलेलं असतं. कारण इतर सामान्य माणसांपेक्षा, इतर सामान्य व्यक्तींपेक्षा, समाजातील त्याच्या इतर अनुयायांपेक्षा तो अधिक कल्पक बुद्धीचा असतो. त्याच्याजवळ स्किल जास्त असतं, त्याच्याजवळ बुद्धी जास्त असते, राजकारणातील अनुभव जास्त असतो. समाजातील संभाव्य धोके कोणते, त्याच्यावर आपण मात कशी करायची, आपल्या मानवतेचा विकास आपण कसा करायचा, या मानवतेला अधिक वरच्या लेवलला आपण कसं घेऊन जायचं, याच्या कल्पना त्याच्याकडे असतात. कारण तो दूरदृष्टीचा असतो की जी दूरदृष्टी, जी कल्पना, जे नियोजन हे सामान्य माणसात नसतं. आणि म्हणून सामान्य माणूस, सामान्य व्यक्ती, सामान्य अनुयायी अशी कल्पक दृष्टी असलेल्या, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीकडे नेतृत्व म्हणून, आपला नेता म्हणून, आपला मार्गदर्शक म्हणून, आपल्याला दिशा दाखवणारा म्हणून त्याच्याकडे अत्यंत आशेने पाहते, त्याच्यावर निष्ठा ठेवते, त्याच्यावर विश्वास ठेवते. कारण त्यांना हे माहिती असतं की आपला विकास, आपलं कल्याण साधणारी तीच ही व्यक्ती आहे. आणि म्हणून तिच्या आदेशाचे किंवा आज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला नेतृत्व या शब्दाचा अर्थ थोडाफार आता कळला असेल. नेतृत्व या संकल्पनेचा, राजकारणातील नेतृत्व या संकल्पनेचा अभ्यास विविध देशात, विविध राज्यशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि तो अभ्यास करत असताना काही विचारवंतांनी अत्यंत चांगल्या व्याख्या केलेल्या आहेत. अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. पण तिचा जो आशय आहे त्या व्याख्येचा तो मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारच्या नेतृत्वाची व्याख्या करत असताना असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी संघटना किंवा एखादा गट या संघटनेला किंवा त्याच्या गटाला त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी, म्हणजे गटाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा इतर लोकांना एखादी व्यक्ती कार्यप्रवण करते, त्यांना प्रोत्साहित करते, त्यावेळेस इतरांना प्रोत्साहित करणाऱ्या अशा व्यक्तीचं वर्तन म्हणजे पर्यायी त्या समाजातील नेतृत्व समाज. आणि म्हणून एक दोन व्याख्या आपण लक्षात घेऊ. जो राज्यशास्त्र कोश आहे त्या राज्यशास्त्र कोशामध्ये असं म्हटलेलं आहे की एका गटाचे विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीद्वारे प्रयत्नाचे संघटन या हेतूने जे राजकीय वर्तन केले जाते त्या राजकीय वर्तनाला त्या व्यक्तीचं नेतृत्व असं संबोधलं जातं. जॉन टेरी नावाचा विचारवंत असं म्हणतो की एखाद्या संघटनेची किंवा एखाद्या समूहाची जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या अनुयायांना प्रोत्साहित करते, त्यांना दिशा दाखवते, त्यावेळेस त्या व्यक्तीचं जे वर्तन असतं, अर्थात राजकीय वर्तन, त्याला नेतृत्व असं म्हणावं असं या विचारवंताचं मत आहे. तर मॅकॅवर आणि पेज हा विचारवंत असं म्हणतो की समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुयायांचे मन वळवण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एखाद्या व्यक्तीतील क्षमता, तिची ॲबिलिटी, तिच्यातलं स्किल म्हणजे नेतृत्व. यावरून नेतृत्व या संकल्पनेची जी व्याख्या आहे ती सुद्धा आपल्या लक्षात आली असेल की नेतृत्वात नेमका कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट होतात. आणि यावरून हे आपल्या लक्षात येईल
की नेतृत्व करण्यासाठी नेमकी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.